नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनच्या पहिल्या 2 आठवड्यात स्पर्धकांनी चांगलाच धुमाकूळ घातला। अगदी पहिल्या दिवसापासून बिग बॉसच्या घरात सदस्यांमध्ये वादावादी झालेली पाहायला मिळाली। निक्की आणि वर्षाताईंचं भांडण तर विकोपाला टेकलं होतं। आता बिग बॉसच्या 3ऱ्या आठवड्यात प्रत्येक सदस्य घरामध्ये स्वतःचं स्थान टिकवून ठेवण्यासाठी मनापासून खेळत आहे। बिग बॉसच्या घरात झालेल्या कल्ला आणि राड्यानंतर आता सर्व सदस्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं दिसतंय। कलर्स मराठीने नुकतंच बिग बॉस मराठीचा प्रोमो शेअर केला आहे। या प्रोमोमध्ये कुटुंबातील व्यक्तींसोबत बोलताना सर्व सदस्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले दिसत आहेत। सुरुवातीला वर्षा उसगावकर यांनी त्यांच्या वडिलांना फोन लावला असून आज मला तुझी खूप आठवण येते पप्पा असं त्या म्हणत आहेत। तर अंकिता वालावलकरने तिच्या खूप जवळच्या व्यक्तीला फोन केला असून तुझ्या वांगडा शेवटचा बोलायचा रवला रे असं म्हणताच अंकिताची अश्रू अनावर झाली असून ती ढासा रडत आहे। सूरजने त्याच्या आईला फोन लावला आहे। तो तिला म्हणतोय आता तुझ्या लेकराला फोन बघणार ग आई असं म्हणत सूरज आईच्या आठवणीत भावुक झाला आहे। बिग बॉस मराठीच्या या प्रोमोवरून आजच्या भागात भावनांच्या खेळात भावशून्य झालेले सर्व सदस्य घरच्यांसोबत फोनवर बोलताना भावनिक झालेले पाहायला मिळणार आहेत। नेहमी एकमेकांसोबत वादावादी करणारे सदस्य आज त्यांच्या माणसांकडे मनातील भावना व्यक्त करताना दिसणार आहेत। दरम्यान बिग बॉस मराठीच्या घरात कॅप्टनसाठी स्पर्धकांची लढत सुरू आहे। अरबाज पटेल, निक्की तांबोली, जान्हवी किल्लेकर आणि सूरज चव्हाण यांच्यात कॅप्टन्सीसाठी चढाओढ सुरू असल्याचं पाहायला मिळणार आहे। त्यामुळे बिग बॉस मराठीच्या घराचा नवीन कॅप्टन कोण होईल हे आजच्या भागात पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। मित्रांनो, मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।